मारून आता मस्तक एवढे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व सुखे आजी येथेची ओळाली सर्व सुखे आजी येथेची ओळाली संतांची देखील चरणा तुझे सर्व काळ होत आठवीत म्हणे तरी घरी दिव्य प्रसंगी पवित्र वातावरणामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथांच्या सेवेकरिता घेतलेला अनुभव देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे दिव्य देहधारी सत्पुरुष हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे अद्भुत या किंचितही संशय न करता देहासकट वैकुंठाला गमन करणारे जगत वंदनीय जगतमान्य श्री संत तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि संतांच्या महिमेचे विशेष महत्त्व प्रतिपादन करणारा तुकोबारायांनी देखील वारी केली। तुकोबारायांनी वारी केल्याच्या नंतर संतांचे चरण बघितल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये काय अनुभव आला, त्यांची स्थिती कशी त्यांना प्राप्त झाली हा सांगणारा अतिशय सखोल शब्दाचे सरळ चिंतन करणारा अनुभव आज श्री गुरु निवृत्तीनाथांच्या सेवेकरिता घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की श्री संत मल्हारी बाबा यांच्या पदस्पर्शाने यांच्या समाधीने पुनीत पावन झालेली भूमी श्री संत पोपट बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र कारसूर ते ब्रह्मगिरीच्या कुशीत असणारे त्र्यंबकराज आणि या त्र्यंबकराजाच्या पवित्र पावन दरबारामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने आपण सर्व माय बाबा गावात गेली 75 वर्ष पायवारी करत आहोत। 75 वर्ष म्हणजे आजचा हा सुवर्ण महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव या अमृत महोत्सवानिमित्ताने माझ्यासारख्या अल्पज्ञानी अल्प अनुभव अल्पवयी अशा पामराच्या वाट्याला ही सेवा आहे ती म्हणजे समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यामुळे मी समस्त ग्रामस्थांच्या चरणावर नतमस्तक होते। मी नेहमी सांगते आणि आज देखील सांगते की तुम्ही देखील सर्व माझ्यापेक्षा ज्ञानानेही मोठे आहात, वयानेही मोठे आहात, अनुभवाने देखील मोठे आहात। तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात त्याला कारण म्हणजे आपण सर्व नित्यनेम करणारी मंडळी आहात। आपल्या गावाचे वैभव असेल की आपल्या गावामध्ये नित्यनेमाने काकडा होतो, नित्यनेमाने हरिपाठ होतो, दर एकादशीला श्रुशाव्य आणि संगीतमय अशा प्रकारची भजन देखील होते आणि विशेष म्हणजे आपल्या गावात दररोज नंतर 1 ते 2 तास पुराणांवर चर्चा देखील होते। असे पवित्र पावन आपले गाव आणि या पवित्र पावन गावामधील सर्व मंडळी आपल्या निवृत्तीनाथांच्या या पवित्र पावन दरबारामध्ये जमलेले आहेत। मज पामरा हे काय म्हण बाईची वाहन बाई त्यामुळे तुम्हा सर्वांचीच नाव आता मला ज्ञात आहे। एवढ्यांचे जर नावं घ्यायचं ठरलं तर 1 तास निघून जाईल, त्यामुळे तुम्हा सर्वांच्याच चरणावर साष्टांग प्रणिपात करते आणि श्री गुरु निवृत्तीनाथांच्या चरणांच्या ठिकाणी प्रार्थना करते की माझ्या मोठ्या लेकराची सेवा गोड करून द्या। दीन दुर्बळाची देवा विठ्ठल या अभंगाचा सरळ भावार्थ असा की जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात
मी शेवटी परमात्म्याजवळ रडत रडत गेलो आणि त्या परमात्म्याने मला एक उपाय सांगितला, म्हणजे तू संतांची चरण धर, संतांच्या समागमात जा. आणि मी देहूचा तुका या संतांच्या समागमामध्ये मात्र निघालो. निघाल्याच्या नंतर खूप त्रास झाला, वाटेमध्ये अनेक अडचणी आल्या, परंतु ज्या क्षणी मला संतांच्या चरणांची कमळांची दर्शन झाले त्या क्षणी मात्र माझे जीवन सार्थकी लागले. तो काळ माझ्या जीवनातील धन्य आहे. पण मायबाप, ज्या क्षणी मी संतांच्या चरणावर नतमस्तक झालो त्या क्षणी माझ्या मनाची जी स्थिती होती, जी अवस्था होती, ती मला सांगता येत नाही. कारण त्या ठिकाणी मन फक्त धावत येत होतं, परंतु एवढं मात्र नक्की सांगतो की मला समाधान प्राप्त झालं. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाग. तुमच्या शब्दात ठळक बातम्या आता विस्तृत करून या ठिकाणी संत तुकोबाराय या अभंगाची सुरुवात करतात की सर्व सुखे आधी येथे ओढ. सुख जे दुर्मिळ आहे, जे सुख प्राप्त होणं म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये नाना खटापटी केल्याच्या नंतर ते सुख प्राप्त होतं. तुकोबाराय, तुम्ही सुखाचा विचार आम्हाला सांगताय, परंतु आमच्या जीवनात तर सुख सोडा, परंतु दुःख काही आमचा पिछा सोडत नाही. न वांछिता दुःख पावी येणे न स्वाभाविक स्वतंत्रता. दुःखाच्या बाबतीत मात्र आम्ही स्वतंत्र नाही. कसे माहितीये का, जीव हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्म्याचा अंश असल्या कारणाने परमात्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते जीवाच्या ठिकाणी व्हावे असे जीवाला वाटत असते. सुख 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 म्हणजे काय तर बघा, जीव आणि परमात्मा यांचा संयोग होणे म्हणजे सुख. दुसऱ्या कशालाही सुख म्हणता येत नाही. मग या सुखामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या अनुसरून 3 प्रकार पडतात. पहिले आहे सात्विक सुख, दुसरे आहे राजस सुख आणि तिसरे आहे तामस सुख. सात्विक सुख म्हणजे काय, जे सुरुवातीला वाईट असते, कठीण असते, परंतु त्याचा परिणाम मात्र चांगला असतो. राजस सुख म्हणजे काय, जे सुरुवातीला गोड वाटते, चांगले असते, परंतु त्याचा परिणाम मात्र वाईट असतो. आणि तामस सुख म्हणजे काय, तर जे सुरुवातीलाही वाईट असते आणि त्याचा परिणाम देखील वाईट असतो. मग 2 वाईट परिणाम करणारे घटक म्हणजे राजस आणि तामस सुख, यांचा विचार सोडा. मग सात्विक सुखाचा जर विचार केला तर सात्विक हे फक्त आणि फक्त संतांच्या आणि देवाच्या चरणाजवळ सापडते. दुसऱ्या कोणाच्याही चरणाजवळ सापडत नाही, देवाच्या चरणाजवळ सापडते. याचा विचार करूया. आता कोणी म्हणेल कसं काय, ऐका. 100 सज्जन का एक मत, 10 मूर्ख के 100 मत. 10 मूर्खांचे 100 मते असू शकतात. आपण माणसाचं सोडायचं. माणसाचं कसं आहे माहितीये का, आपल्या परिस्थितीला अनुसरून अनुकूल जो वागला ना तो चांगला आणि जो प्रतिकूल वागला ना तो वाईट. आपल्या मतांचं सोडा, परंतु सर्वश्रेष्ठ 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण देखील सांगतात की या देवाच्या पायाजवळ सुख आहे. पाहुणे ज्ञानोबराय वर्णन करतात. 4 वेदी जाणं, काही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिचे गाणी. शास्त्री कारण, 18 पुराणे हरिची गाणी. पुढे जाऊन विचार केला तर संतांचं काय मत आहे. माऊली ज्ञानोबराय, तुमचं काय मत आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवी भर. जनाबाई मातोश्री, तुमचं काय मत आहे. जनाबाई मातोश्री म्हणतात, सर्व सुखाचे आगर, जनी म्हणी शारंगगर. तुकोबाराय तुमचं, तुका म्हणी माझी सर्व सुख.
कुणाची रुपावळीने तुकामध्ये काही मागे ऐक तुझे पायी सुख सर्व आहे. अर्थातच काय तर देवाच्या पायाजवळ सुख आहे. आता आपल्याला उत्तर भेटलं की देवाच्या पायाजवळ सुख आहे. मग त्या देवाच्या चरणाजवळ जाण्याकरिता कोणत्या प्रकारे जायचं तर त्यामध्ये 13 प्रकार पडतात. ऐका, दया क्षमा शांती आपल्या गावातल्या काकू नाही, नाहीतर तुम्ही दया क्षमा शांती काकू म्हणाल. 13 प्रकार मोजा. दया क्षमा शांती निर्विकारता नैराश्य हरीचे दास्य विश्वास नामी प्रीती संत संगती विषय विकृती एकांतवास लौकिक विनाश आणि आत्मानुसंधान. 13 प्रकारे आपण भगवंताच्या चरणाजवळ जाऊ शकतो. यातील सर्वश्रेष्ठ म्हणजे संतांची संत संगती करणे. बरोबर ना? तुम्ही बोलत चला, माझ्यावर दडपण येते कारण सगळे मायबाप आहे या ठिकाणी आणि त्यामुळे थोडं दडपण आल्यामुळे होतं. 13 प्रकारे आपण देवाजवळ जाऊ शकतो. परंतु जर या देवाचाच जर विचार केला तर या देवाला मात्र संतांच्या चरणाच्या ठिकाणी सुख वाटते. स्वतः भगवंत वर्णन करतो की मला संत सुखी आहे, संतांच्या चरणाजवळ सुख आहे म्हणून मी त्यांची सेवा करतो. सूरदासांचा एक दोहा आहे, निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे राजा हमारा, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे इंद्र हमारा, इंद्र कहे ब्रह्मा सुखी, सुखी ब्रह्मा कहे शंकर प्यारा, शंकर कहे विष्णु सुखी, विष्णु कहे भक्त हमारा. संतांचे सुख झाले या देवा मनवून सेवा करी त्यांची. वा वा वा, म्हणजे संतांच्या चरणाजवळ सुख आहे. आता तुम्ही म्हणाल संतांच्या चरणाजवळ सुख आहे, आता आम्ही लवकरच संतांच्या चरणाजवळ जातो आणि जितकी काही सुखे आहे तेवढी सगळी घेऊन टाकतो. मला सांगा, संत एवढं सोपं आहे? संतांचा समागम या ठिकाणी तुकोबारायांनी वर्णन केलेला आहे. सुखाचा समागम या ठिकाणी तुकोबारायांनी वर्णन केला आहे. जे संत दुर्लभ आहे त्यांचा समागम किती दुर्लभ असेल बघा. सूरदास या ठिकाणी वर्णन करतात, ताल मिले हुकमात मिले सुखभात मिले युवती सुखदाई, राज मिले गजराज मिले सब साज मिले मन वांछित पाई, लोक मिले गिरी लोक मिले सुरलोक मिले वैकुंठ ही जाई, सुंदर और मिले सब सुख. संत समागम दुर्लभ भाई, या संतांचा समागम मात्र दुर्लभ आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात मायबापांना, पंढरपूर निवासी विठू पोस्टमन आहे. हा विठू पोस्टमन माझा सखा आहे, माझा मैत्र आहे आणि या विठू पोस्टमनाचं माझ्याशी चांगलं सख्य असल्यामुळे तो थेट देहूला आला आणि देहूला येऊन या संतांच्या समागमाचा पत्ता दिला. आणि ज्या क्षणी या संतांच्या समागमात इथे यायला ओढलो त्यावेळेस मला कोण कोण दिसलं. अहो, मी देहूचा तुका देहूवरून आलो. त्या बघा मंगळवेड्यावरनं कानोपात्रा येत आहे. अहो, तिकडून बघा ते विसोबाकीचा सजन कसाई रोहिदास मुक्ताबाई तर मुक्ताई नगरवरून येत आहे. अहो, त्या ठिकाणी सोपान काका आलाय की सासवडवर. सगळ्या संतांची माझी आई आज या ठिकाणी मला वळताना दिसताय. सर्व सुखे मला संतांच्या चरणांच्या ठिकाणी आलिंगन देताना दिसताय. मात्र ज्या क्षणी मी संतांच्या चरणांचे दर्शन घेतले त्या क्षणी माझ्या जीवनातील जितके दुःख आहे तितक्याला विराम लागला आणि मला संतांचे सुख पावले अवघ्याची प्रथम सर्व सुखे
संतांची देखली चरणा तुझे तुकोबारायांना सर्व सुखे या संतांच्या चरणाजवळ दिसते. मायबाप तुम्ही सर्व खरंच धन्य आहात. कारण बघा या पृथ्वीचा जर विचार केला तर या पृथ्वीमध्ये 7 खंड आहेत. त्या 7 खंडातील मनुष्य मात्रांचा विचार सोडा, परंतु जर आशिया खंडाचा विचार केला तर आशिया खंडामध्ये देखील सहस्राणी मनुष्य आहेत. त्या सहस्राणी मनुष्यांचा विचार सोडा. त्या आशिया खंडात अनेक प्रकारचे देश आहेत. त्या देशांचा विचार सोडा. त्यामध्ये भारत देश आहे. या भारत देशाच्या संख्येचा जर विचार केला तर सहस्त्र अब्ज लाखो करोडोनी ही संख्या येईल. परंतु या भारत देशात काही जणांना या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या पवित्र पावन दरबाराची माहिती असेल, परंतु खूप कमी जण, अगदी पोटावर मोजणे इतकेच लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. त्या भारत देशाचाही विचार सोडा, पण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात करोडोनी लोक आहेत. त्या करोडोनी लोकांचा जर विचार केला तर त्यामध्ये श्री गुरु निवृत्तीनाथांच्या या सोहळ्यानिमित्त कमीत कमी 10 ते 20 लाख लोकांना ही माहिती असेल. खरं तर खूपच जणांना माहिती आहे, परंतु आपण 10-20 लाख म्हणले तरी देखील मला सांगा, या पवित्र पावन भूमीमध्ये मात्र आपण सगळे आलो आहोत. आपण किती भाग्यवान आहोत. या महाराष्ट्रात एवढी लोकसंख्या असून त्यातील अनेक जणांना इकडे येण्याची इच्छाही होती. त्यातील निम्मे जण कट होतात, त्यातील काही निघतात, परंतु काही अडचणी आल्यामुळे जे निघालेले आहेत ते सुद्धा परत रिटर्न घरी जातात. जो या ठिकाणी येऊन पोहोचतो तो धन्य आहे. ऐका, हे फक्त ही गीता सांगते याचं नवल नाही. हे फक्त ही गीता सांगते याचं नवल नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करतात, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मां व्यक्ति तथातः. सहस्र मनुष्य आहे, परंतु या ठिकाणी एखादा कोणीतरी असतो. माऊली ज्ञानोबा त्यावर वर्णन करतात, पैगा मनुष्याच्या सहस्रशः माझी पायले जिद्दचा या दिवसे करा बहुवसा माझी राजा. माऊली याच्यामध्ये उदाहरण देतात, जैसी भरली या त्रिभुवना आतनी एक सांगू अर्जुना बरी निवडून तुझी सेना लक्षवणी ही तया ही पाठी जे वेळी लोह माझा ते घाटी ते वेळी विजयश्रीच्या पाठी मुली बैसले. माऊली ज्ञानोबा एक उदाहरण देतात, या देशाच्या सीमेवर लढण्याकरिता नाना प्रकारचे सैन्य हे येत असतात. ज्यावेळेस लोहाचे घाव त्यांच्या शरीरावर पडतात त्यावेळेस त्यांना त्रास होऊ लागतो. त्यामुळे त्या परीक्षेला काहीच करतात. काही उतरल्याच्या नंतर सीमेवर जाण्याकरिता एखाद्याचीच निवड होते. माऊली ज्ञानोबा आता आपल्याकडे येतात. बघा, तैसे आसनेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलगिरी पायऱ्यांनी खेळ. त्याप्रमाणे आशेच्या महापुरात अनेक जण या भगवंताच्या भक्तीकरिता वेगवेगळ्या पद्धतीने निघतात खरे, परंतु माझ्या ठिकाणी एखादा रिपायला निघतो. असे तुम्ही सर्व मायबाप आहात, म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करते. मायबाप चरणांवर एक शब्द आठवला. या ठिकाणी तुकोबाराय चरण कमळे म्हणतात. चरणा पूजी म्हणजे काय तर चरण कमळ. मला सांगा, आतापर्यंत मला सांगा, या संपूर्ण पृथ्वी तलावर विचार केला तर पृथ्वी तलावर असंख्य प्रकारची फुले आहेत. गुलाब असेल, जाई असेल, मोगऱ्याचा किती सुगंधित आहे, तरी देखील तुकोबारायांनी चरणाला कमळाचीच उपमा का दिली? चरणाला कमळाचीच उपमा का, दुसऱ्या फुलाची उपमा का नाही? कारण त्याला कारण असं आहे, कमळाचं वैशिष्ट्य असं आहे की कमळ हे पाण्यात उगवतं. त्या पाण्याच्या खाली चिखल असतो, त्या चिखलात बेडूक असतो. जो बेडूक असतो त्या बेडकाला त्या कमळाचे सौंदर्य कळत नाही, त्याला फक्त डराव करायचंच कळतं. मात्र कोणीतरी माळी येते, त्या कमळाला घेऊन जातो आणि संतांच्या भगवंताच्या चरणांवर आवडत करतो. ज्यावेळेस ते कमळ फुलते ना त्यावेळेस एक भुंगा, ज्या भुंग्याच्या ठिकाणी एक अवगुण असतो, अनेक जण म्हणतात, रे बाबा तू भुनभुन करायचा अवगुण तुझा सोड,
अवगुण सोड, पण त्या ठिकाणी तो मुलगा तो अवगुण सोडतो नाही, परंतु ज्या क्षणी तो त्या कमळाला पाहतो त्या कमळावर मोहित होतो. सूर्यास्ताच्या वेळेस ते कमळ निघते, त्या कमळात हा भुंगा असतो. मात्र एवढा भुंगा अवघड की तो लाकडाला छेदण्याचं बळ त्या भुंग्याच्या ठिकाणी आहे, परंतु इंग्लिशच्या कमळाच्या पाकळ्याला छेदत नाही. त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी विलीन होऊन जातो. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सूर्योदय होतो, सूर्योदय झाल्याच्या नंतर तो भुंगा त्या ठिकाणी मृत पावलेला असतो. विशेष महत्व आहे त्या भुंग्याच्या जन्मात, त्या भुंग्याचा त्या अवघाचा नाश होतो. आणि या कमळाचा गुणधर्म किती विशेष आहे पहा. त्याच्या सानिध्यात कोण आलाय कोण गेलाय याचा तो काहीच विचार करत नाही. तो कर्मचारी सकाळी परिक्रमा श्रीमंती नांदडे पुन्हा सूर्योदय झाल्याच्या नंतर पुन्हा फुटतो. आणि शेवट मात्र त्याचा भगवंताच्या चरणाजवळ होत असतो. तसेच संत महात्मे असतात. श्री गुरु निवृत्तीनाथांचा जर विचार केला तर जन्मापासून संन्यासाची मुले या ठिकाणी त्यांना खूप त्रास झाला. त्यांना हा दोष, अहो खाण्याकरिता अन्न मागायला जावं तर त्या अन्नाऐवजी त्यामध्ये मातीचे खडे टाकावे. त्या ठिकाणी मांडे करण्यासाठी खापर मागायला जावं तर ते खापर त्यांना देण्याऐवजी फोडून टाकावं. इतका त्रास होत असताना तरी देखील ते काय म्हणतात, जे खडांची व्यंकटी साडो दया सत्करी रती हाडो भूता परस्परे खडो मैत्र संतांनी आपण त्यांच्याशी वाईट वागलो आणि संतांनी मात्र आपल्याच विषयी मागितले. अमेरिकेचे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी वर्णन केलं की या संपूर्ण देशांमध्ये सर्वश्रेष्ठ जी भारत माता आहे त्या भारत मातेच्या कुशीमध्ये असंख्य संत, त्यातील त्यात महाराष्ट्रात जास्त संत, परंतु महाराष्ट्राचं दुर्भाग्य असं की संत जन्माला येऊन देखील महाराष्ट्रातील लोकांना या संतांचे महत्त्व कळाले. असे संत अहो विषय चालू होता की संतांच्या चरणांचा. संतांच्या चरणामध्ये इतके सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य शब्द वर्णन करताना तुकोबारायांची कुंठित होतात. म्हणून आपण रजकारांविषयी माहिती जाणून. एके दिवशी भगवान श्रीकृष्णांचे डोके दुखू लागले. म्हणून उद्धवजी धावत पळत गेले. काय झाले? भगवंत म्हणाले, माझे डोके दुखत आहेत. आता त्यांना एवढ्या 16 सहस्र पत्नी होत्या, आपली एक असली तरी आपलं किती डोकं दुखतं. तेव्हा त्यांच्या एवढ्या होत्या, तुम्ही असं करा, असं करा, हसा, काहीतरी करा ना, मी विनोद करते, तुम्ही माझ्या तोंडाकडे असं पाहताय, बाबू मला असं टेन्शन यायला लागलं. अहो तुमचं लेकरू आहे तर काहीतरी बोलताय. तर एवढ्या भगवान श्रीकृष्णांचं डोकं दुखू लागलं. आपल्या घरी एक असली तरी पण जास्त डोकं दुखतं. त्यांना एवढ्या होत्या, विनोदाचा भाग होता, परंतु भगवंताची ही लीला होती. आणि भगवंताचे डोके दुखू लागले. मग उद्धवजी गेले, याच्यावर उपाय काय? उद्धवजींना सांगितलं होतं यावर एकच उपाय, तो म्हणजे त्या गोपींच्या रज कानांची जी धूळ आहे ना ती माझ्या मस्तकी लाव, माझे डोके शांत होते. आता मात्र उद्धवजी वृंदावनात निघाले. वृंदावनात गेल्याच्या नंतर बघताय तर काय त्या गोपिकांची अवस्था, त्यातील त्यात माझ्या राधा राणीची तर वेगळीच अवस्था. अहो उद्धवजी ज्या क्षणी त्या राधा राणीकडे एकदा बघायचे त्या क्षणी त्यांना राधा दिसते, दुसऱ्या क्षणी भगवान श्रीकृष्ण दिसताय, तिसऱ्या क्षणी पुन्हा राधा, चौथ्या क्षणी पुन्हा भगवान श्रीकृष्ण. इतकी त्या तत्वात विलीन झाली ती राधा. कशी? मैं तो सुध बुध भूली तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जोत जला दे प्रीत लगा ले, चरणों में ले ले मुरली माले, ओ बंसी माले.
जरा काही समजतं का नाही? तुझ्या बरोबरच्या सुना कुठेचे कुठे निघून चालले आहे आणि तू अजूनही तो कृष्ण कृष्ण मुकुंद मुकुंद गोविंद गोविंद करीत इथेच बसली आहे. ती राधा म्हणते मजविडीला निंदा वंदा मी तरवरिले बालमुकुंदा आवड मनाची प्रीत जडे ग कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे हरीच्या मुरली वारी जीव जडे रागाच्या मुरली वारी जीव जडे जीवाला भूल पडे जीवाला भूल पडे. सगळं विसरून जाते ती राधाराणी. फक्त कृष्ण कृष्ण मुकुंद मुकुंद गोविंद गोविंद इतकाच छंद तिच्या मनाला राहतो. ज्यावेळेस उद्धवजी येतात त्या क्षणी राधाराणीच्या चरणांची धूळ बनतात, चरणांची धूळ घेतात आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या मस्तकावर लावतात. इतकी ताकद त्या रजक कणांमध्ये आहे. विचार करा संतांच्या चरणामध्ये किती सामर्थ्य असेल. हा विचार करण्याऐवजी अजून दृढ विचार केला तर या राधाराणीच्या ठिकाणी हे सामर्थ्य आले कसे सांगते. भजन करा विठ्ठल. कारण या राधाराणीचे जे मन आहे ना ते मन निर्मळ आहे. करील ते कायम महाराज परी पाहिजे बीज शुद्धांगी. आपले जर मन पवित्र असेल तरच त्या ठिकाणी भगवंत आपल्याला एकाकार करून घेतो. मानवी मला चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत्तम तस्याहं निग्रहं म्हणणे वायू दुष्करम. बहुत चंचलाचं फळ जाता येता लगे मिळ. इतकं हे मन चंचल आहे तरी हे मन निर्मळ जर असलं तर संत मात्र आणि भगवंत मात्र या मनाचं साह्य ठेवून आपल्या हृदयस्थी स्थित होतात. कसं मन पाहिजे? जैसी गंगा वाहे तैसे जाते जैसी गंगा वाहे तैसे जाते भगवंत सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. गंगेच्या पाण्याप्रमाणे मन हे पवित्र निर्मळ असायला लागतं तेव्हा भगवंत त्या ठिकाणी वास करत असतो.
खूप सैराट धावत असतं, परंतु त्या मनाला वेळोवेळी आळवलं. ऐकणारी मना, तू ज्याच्या मागे धावतोय ना ती सगळं माया आहे, हे जगत नाशिवंत आहे. तू ज्याची संगती करतोय ना ती संगती मात्र चुकीची आहे. तुला जर खरं भगवंताच्या चरणांपर्यंत जायचं असेल ना तर तुला भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही, तुला भजनाशिवाय मार्ग नाही, मन निग्रहाशिवाय तुला दुसरा मार्ग नाही. या मनाला वेळोवेळी सांगत राहा मना, आणि मनाला जर दाखवून सांगितलं नाही ना तर मनाला त्या ठिकाणी समजून सांगावं. ऐकणारे मना, तू आहे ना मोगऱ्यासारखा आहे, मना तू शेवंतीसारखा आहे. मन मोगरा अर्पुनीश्वरा, मन हे शेवंती वाहू भगवंती. मना तू शेवंतीसारखा आहे, मना तू कमळासारखा आहे. मना तेथे धाव घे राही विठोबाच्या पायी. तुला जर धाव घ्यायचीच असेल ना रे मना तर तू त्या संतांच्या चरण कमळाच्या ठिकाणी धाव घे. तुझी खरी जागा ती त्या ठिकाणी आहे. वा, आता मी तुम्हाला एवढं सांगितलं, आता तुमचं मनही तयार झालं. आता मन तयार झाल्याच्या नंतर आपलं मन आता इतकं प्रफुल्लित झालं, या मनाने ठरवलं की आपल्याला दरवर्षी कार्तिकी आषाढी असेल या त्र्यंबकेश्वरची वारी असेल ती करायची. परंतु मला सांगा, आता मनाने ठरवलं, मनाने ठरवल्याच्या नंतर लगेच एक उडी मारली की संतांच्या चरणांचे दर्शन घेतले, संतांच्या चरणांचे दर्शन झाल्याच्या झाल्या लगेच आपल्याला ती पवित्र स्थान, ती पवित्र जागा प्राप्त होईल का? त्याच्याकरिता काही काळ जाऊन द्यावा लागतो. एक मराठीत म्हण आहे, पी हळद आणि हो गोड. हळद तूप खाल्ल्या खाल्ल्या लगेच रूप येतं का? त्याच्याकरिता काही काळ जाऊन द्यावा लागतो. बघा, 4 माकडे होती आणि त्या 4 माकडे एका शेतात आंब्याची चोरी करण्याकरिता घुसली. आणि ती आंब्याची चोरी केल्याच्या नंतर करत होते, करता करता मालकाने पाहिलं, मालकाने त्यांना हकलून दिलं. आता त्या माकडांना खूप वाईट वाटलं आणि माकडाने दृढ निश्चय केला, आता आपण जमीन घ्यायची, आपणही आंबे लावायचे आणि मग आपण या मालकाच्या नाकावर तिथून आंबे घ्यायचे. ठरवलं तर त्यांनी. मग 4 जणांनी 4 कामे वाटून घेतली. एका नदीच्या काठी सुंदर जमीन पाहिली, एका जणाने खड्डा खोदला, एकाने कोय आणली, ती कोय लावली, एकाने माती बुजवली, एकाने पाणी टाकलं आणि रात्रभर निवांत 4ही माकडे झोपून राहिली. सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर परत सगळेजण त्या ठिकाणी जाऊन पाहतायत तर अजून आंबा काही उगवलेला नव्हता. सगळ्यांना वाईट वाटलं. कळलं त्याला, अहो रात्रच मध्ये गेली ना. मला एक सांगा, एखादा रोगी मनुष्य आहे, रोगी मनुष्याने औषध घेतल्या घेतल्या त्याचा रोग बरा होईल का? त्याच्यासाठी काहीतरी काळ जाऊन द्यावा लागतो. त्याचप्रमाणे या संतांच्या चरणांचे दर्शन होईल, परंतु त्याच्याकरिता काय जाऊन द्यावा लागतो? मध्ये काळ जाऊन द्यावा. तुका मुनी नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना बहुत सुकृताची जोडी. ज्या क्षणी आपण या ठिकाणी आलो आहोत तो क्षण पवित्र आहे, तो क्षण पावन आहे, कारण तो मागच्या जन्माच्या अनेक पुण्याईने आपण सर्वजण या ठिकाणी आलो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडे सर्व अनेक जन्मोनजन्मी पुण्य केल्याच्या नंतर या भगवंताची भक्ती प्राप्त करत होत असते. जगद्गुरु तुको पाराय हेच सांगताय. मी देहूचा तुका संसाराने फार व्याकुळ झालो होतो. अहो मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं त्या नाही आठविले कधी वाची कृपाने मी माये बाबा. नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज साटिले गीत, नाही पुराण श्रवण केले संत सेवा घडले दान पूजा अवलोकन होती. असंग संग घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. असंख्य अपराध माझ्याकडून घडले, मात्र ज्या क्षणी भगवंताची भक्तीच श्रेष्ठ आहे, संतांचा समागमच श्रेष्ठ आहे. या त्या पंढरपूरच्या विठू पोचमन जो माझा सखा आहे त्याने मला सांगितलं, त्या क्षणी मात्र माझे डोळे उघडले. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भारा जय जयकार गरजत असे. त्याने सांगितलं, बाबा संत समागमात जा. मी संत समागमात गेलो. संत समागमात गेल्याच्या नंतर ज्या क्षणी निवृत्तीनाथांच्या या पवित्र पावन दरबारात आलो, त्या क्षणी सर्व सुखे मला या पवित्र पावन दरबारात
तृप्तीनाथांच्या चरणावर लोटांगण देताना दिसते. मात्र माझ्या मनाचा जो अनेक त्रास झाला, दुरून आलो मी गा, दुःख झाले दारू यावयावरी होते हिची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा बाई झाली दरुजा. मात्र ज्या क्षणी मला या संतांच्या चरणांचे दर्शन झाले तो काळ म्हणजे आजचा काळ, अभंगाचे द्वितीय चरण. सर्व काळ टाळ्यांसाठी सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ती धनी काळी. आजच्या या काळामध्ये मात्र माझ्या जीवनामधील जो पूर्ण काळ आहे त्या जीवनातील खरा आजचा काळ श्रेष्ठ आहे. खरं पाहायला गेलं तर काळ हा कोणताच अपवित्र नसतो. क्षण आणि क्षण हा पवित्र आहे, कारण तो भगवंताने निर्माण केलेला आहे. हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर निकम्याच्या वर लढाया या रात्रीच्या वेळी असायच्या. आपल्या घरातील एखादा करता माणूस घराच्या बाहेर पडतो आणि अर्ध्यात जाऊन परत येतो. बायको विचारते काय झालं, तो म्हणतो मांजर आडवी गेली. मी कधी कधी विचार करते त्या मांजराला काय वाटत असेल, हा आडवा गेला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या निम्म्याच्या वर लढाया या रात्रीच्या वेळी. कोंढाणा घेतला रात्री, पुरंदर घेतला रात्री, तोरणा घेतला रात्री. क्षण आणि क्षण पवित्र आहे. तो देवाने निर्माण केलेला आहे, म्हणून त्याला ती पवित्रता प्राप्त होते. विठ्ठल बघा, तुकोबरायांच्या अभंगाची ही स्थिती जर पाहिली, तुकोबरायांची अवस्थापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. परंतु या स्थितीचा जर मार्मिक विचार केला तर तुकोबराय म्हणतात आजच्या आणि पुढे जाऊन म्हणतात या काळात मला त्या संतांचे दर्शन झाले. आणि संतांचे दर्शन झाल्याच्या नंतर मुखातून नामघोष निघतो आणि तो नामघोष